संतोष दादा कसं वागतायत ते, मला तर त्यांचं काहीच खरं वाटत नाहीये. देव घरातले शाळीग्राम कोणी विकायला काढतं का? नाहीतर पण सिंचू, संतोष दादा जे काही वागतोय ना याबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. पण बाबा ते कसे काय फिरलेत? हे बघा हॅरी, यात बाबांची काहीच चूक नाहीये. ते तरी काय करतील बिचारे. अरे संतोष दादांच्या हट्टांपुढे कंटाळलेत ते, हरलेत ते. पण हे बघ, या सगळ्यांपुढे ना आपल्याला काय हवंय हे आपणच बघितलं पाहिजे. कारण यांच्यावर जर आपण डिपेंड राहिलो ना तर त्या सगळ्यांबरोबर ना आपण पण बुडून जाऊ. हे बघ, खरं खरं सांग. हे बघ, मला तर असं वाटतंय की तू एखादं काम बघ. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. चल जानू. मी आत येणं गरजेचंच आहे का? हो जानू, मी तुला माझ्या नजरेसमोरून दूर जाऊ देऊ शकत नाही. तुला माझ्या आसपासच राहावं लागेल. हो जयन, माहिती आहे मला, म्हणून तर मी इथवर आले ना. पण प्लीज मला आत यायला नको ना सांगूस. हे बघ, हवं तर तू मला इथे गाडीत लॉक करून जा. फक्त गाडीच्या काचा खाली ठेव, म्हणजे मला सफोकेट होणार नाही. पण मी आत नाही येऊ शकत. ठीक आहे जानू, मी तुला गाडीत लॉक करून जाईन. पण तू दार उघडलास, बाहेर पडण्याचा प्रयत्न केलास तर मला नोटिफाय होईल. हो जयन, पण ती वेळच मी येऊ देणार नाही. सुद्धा कधी मनात नाही आला माझ्या. पण जेव्हा मी यांच्याकडे मदत मागितली तर तोंडावर नकार दिला हो यांनी. मॅडम, हा सिद्धिराज गाडेफाटीने तुम्हाला शब्द देतो की आनंदीची फी आता मीच भरणार. तिचा सांभाळ करणार, तिचं शिक्षण करणार, पण कोणापुढे हात नाही पसरणार. नाही म्हणजे उद्या कोणाला हे म्हणता येणार नाही ना की आपल्याला सांभाळ करता येत नाही म्हणून आनंदीला अनाथ आश्रमात टाका. हो सिद्धिराज, आणि हे सगळं तुम्ही एकट्याने नाही, आपण दोघांनी मिळून करायचंय. आनंदी फक्त माझ्या एकटीची नाही, आनंदी आपल्या दोघांची जबाबदारी आहे. आनंद तर मला तिचा बाबा मानते, पण आज पहिल्यांदा तुम्ही मला आनंदीचा बाबा म्हणून मान दिला. तुमच्या विश्वासाला मी कधीच तडा पडून देणार नाही. चांगलंय. म्हणजे कसं आहे ना, ऑफिसचं नाव पुरं करून घरातून बाहेर पडलं की घरच्या कामातून सुटका. लक्षणे, तुला या घरच्या सुनेचा मान पाहिजे, या घरातला पैसा पाहिजे, सगळे हक्क पाहिजे, आयुष्य आराम पाहिजे. आणि या घरासाठी तुला काही करायला नको. म्हणजे काय म्हणजे? दिसत नाही तुला? घरात प्रचाराची कामं वाढलेली आहेत. आता घरात सतत माणसांची ये जा असणार आहे. त्यांना लागणारं चहा पाणी, त्यांना करावा लागणारा पाहुणचार, हे सगळं करता करता तुझ्या सासूचं आणि जावेचं कंबरड मोडायची वेळ येईल. पण तुला त्याचं काय आहे? एखादा शब्द तरी तुझ्या तोंडातून आहे का गवलक्षणे? हे सासूबाई, मी काही मदत करू का?
मी हे करते मी ते करते. पण नाही, ही बॅग खांद्याला अडकवली आणि निघाली वर तोंड करून ऑफिसला. आजी अहो जाऊ द्या ना, आम्ही करतो सर्व. अगं कराल ग तुम्ही, पण कुठं कुठं पुऱ्या पडणार आहात तुम्ही. तिला काही वाटायला नको. आजी मी ऑफिसवरनं परत आले ना की पडेल ते काम करेन, पण प्लीज आत्ता मला ऑफिसला जाऊ दे. हवं तर मी ऑफिसमध्ये विचारते की मला लवकर सोडतील का. जर का लवकर फ्री झालेच ना तर मी लवकर घरी येईन. जर तू ऑफिसला गेलीस तरच परत येण्याचा प्रश्न आहे ना. म्हणजे आज तू ऑफिसला सुट्टी घेऊन घरातल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचा, समजलं. पण माझ्या ऑफिसचं काय. भावना आजी सासूबाईंना उलट प्रश्न करू नये. रेणुका तू पण काय, एवढं हिला कळालं असतं तर मग आणखी काय हवं होतं. आपल्या सासूच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द म्हणजे पडत्या फळाची आज्ञा असते. काय ग, त्या मुलीसाठी, स्वतःसाठी, तुझ्या माहेरच्या लोकांसाठी सुट्टी घेतेस ना. मग आज सासरचं कर्तव्य पार पाडण्यासाठी काढली सुट्टी एखादी. कुठं बिघडलं.